हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. तर आपण आज बनवणार आहोत व्हायरल राजभोग आईस्क्रीम. तर ही आईस्क्रीम जी आहे मी इंस्टाग्रामला भरपूर रील्सवर पाहिली, तर खूप व्हायरल होती. तर म्हटलं चला एकदा आपण ट्राय करूनच बघू. तर इथे मी ब्रिटानियाचे टोस्ट घेतले, दूध घेतले आहे, काजू बदाम घेतले आहे, इलायची पावडर घेतली आहे आणि साखर. सगळे इन्ग्रेडियंट सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतात म्हणून बनवायलाही अगदी सोपी आहे. 10 मिनिटातच ही रेसिपी बनवून रेडी होते. तर इथे आपण लगेचच स्टार्ट करूया. इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 1 ग्लास दूध टाकणार आहे मी आणि यामध्येच आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचे आहे. फक्त 10 मिनिटं लागतं हे बनवायला, त्यानंतर फ्रीज करायला 4 ते 5 तास किंवा 7-8 तास आपण फ्रीज करून घ्यायचं. तर इथे मी दुधाला थोडंसं बॉईल आल्यानंतर 4 ते 5 टोस्ट टाकून घेतले आहे आणि त्यानंतर जे काजू बदाम इथे मी घेतले होते ते याच्यात ॲड करून घेणार आहे आणि सगळे काजू बदाम टोस्ट हे सगळे व्यवस्थित दुधात भिजले पाहिजे असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे. तर बऱ्याच जणांना वाटेल की बाहेरच 10 रुपयाला 20 रुपयाला आईस्क्रीम भेटते, पण जी घरी बनवण्यात जी मजा असते किंवा जे घरचे म्हणतात की खूप छान झाली होती अशी रेसिपी, तर मग एक वेगळाच आनंद मिळतो. त्यामुळे मी घरी ट्राय करून बघितली, तर खूपच टेस्टी झाली होती ही राजभोग आईस्क्रीम. इथे वरतून मी अजून अर्धा कप साखर पण ॲड केली आहे आणि अगदी चिमूटभर इलायची पावडर पण मी याच्यामध्ये टाकली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता जे आपले टोस्ट होते ते एकदम याच्यात मऊ होऊन गेले. हे सगळं दूध त्याच्यामध्ये अब्झॉर्ब होऊन गेलेलं आहे. वरतून आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी. फक्त एक वाफ बसली पाहिजे तेवढ्यासाठी. 2 मिनिटापेक्षा जास्त नाही ठेवायची आहे, नाहीतर हे खाली पॅनला चिटकून जाईल जास्त हे घट्ट झालं तर. आता मी काढलं होतं झाकण, पुन्हा ठेवलं आहे मी. इथे गॅस बंद करून दिला, त्यानंतर मी डबल झाकण ठेवलं होतं. तर इथे आपलं सगळं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याची एक अशी फाईन एक पेस्ट आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. त्यानंतर एक डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही सगळी पेस्ट टाकून द्यायची आहे. तुम्ही इथे कुठल्याही डब्याचा वापर करू शकता. इथे सगळी पेस्ट टाकल्यानंतर इथे मी एकदा टॅप करून घेतलं आहे आणि त्याच्यावरतून आता मी परत ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. इथे मी फक्त काजू बदाम बारीक कट करून टाकले आहे. तुम्ही अजून याच्यामध्ये पिस्ता पण ॲड करू शकता बारीक कट करून किंवा केसर पण याच्यामध्ये टाकू शकता. मी इथे फक्त काजू बदाम बारीक कट करून टाकलं आहे आणि ते आता एकदा आपल्याला व्यवस्थित मी नाईफने ते असं प्रेस करून घेतलं आहे, म्हणजे आतपर्यंत ते व्यवस्थित फ्रीज झाल्यानंतर सेट होईल. त्यामुळे इथे मी सगळं एकदा प्रेस करून घेतलं आहे. अगदी हलक्या हाताने वरच्यावर आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी 5 ते 10 मिनिटातच ही प्रोसेस आपली रेडी झाली आहे आणि आता वरतून झाकण लावून इथे मी हे 8 तास फ्रीजरमध्ये फ्रीज होऊ दिलं होतं. हे 4-5 तासामध्ये पण रेडी होऊन जातं, बट इथे मी हे 7 ते 8 तास ठेवलं होतं. तर इथे 8 तासानंतर तुम्ही बघू शकता आपली राजभोग आईस्क्रीम एक रेडी आहे. तुम्हाला खरंच सांगते एकदम टेस्टी झालेली होती ही आईस्क्रीम. माझ्या मुलीला पण फार आवडली. तर तुम्हीही नक्की रेसिपी ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. तर इथे एकदम टेस्टी आईस्क्रीम रेडी आहे. तर आता सध्या ट्रेंडिंगला पण खूप चालली आहे आणि व्हायरल पण होती, त्यामुळे मी करून बघितली, पण ट्रस्ट मी खूपच छान झाली होती. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. सगळे इन्ग्रेडियंट्स इझिली अवेलेबल असतात घरात. बनवायला एकदम सोपी आहे. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.